श्री स्वामी समर्थ. एखाद्याची नजर लागणे, एखाद्याचा श्राप लागणे, एखाद्याची हाय लागणं किंवा अचानक एखाद्या चांगल्या भरल्या घराला दृष्ट लागणं, ह्या सगळ्या गोष्टींवर तुमचा विश्वास असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. आपण जी गोष्ट करतो ती फिरून नक्कीच आपल्याकडे परत येते. तुम्ही चांगलं कर्म करा किंवा वाईट कर्म करा, ते रिटर्न आपल्याकडेच येत असतं. कारण तुम्हाला माहिती आहे का, या युनिवर्समध्ये जितक्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत तितक्या निगेटिव्ह आहेत आणि प्रत्येक गोष्टीमध्ये एनर्जी आहे. आपण समोरच्याला पॉझिटिव्ह एनर्जी दिली तर आपल्याकडे पॉझिटिव्ह एनर्जी येणार. निगेटिव्ह एनर्जी आपण आपल्याकडून पास केली तर आपल्याकडेही निगेटिव्ह एनर्जी येत असते. आता आपण सविस्तर समजावून घेऊया कर्माचा सिद्धांत. कोणाचीही हाय लागून घेऊ नये, त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठीच आपल्या कुणी होतो नीतिभ्रष्ट, हेच केलेल्या कर्माचे फळ आहे. काही लोकांना नाही पटणार हा विषय, पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतलाय आणि त्यांचे भोग ते भोगत असतात त्यांना ते नक्कीच पटेल. अनेक कारणांनी तळतळाट दिलेला असतो. जसं की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शारीरिक आर्थिक फसवणूक करणं. दुसरी गोष्ट म्हणजे समाजात समारंभामध्ये अपमानास्पद वागणूक देणं. तिसरी गोष्ट म्हणजे कोणाचं जाणीवपूर्वक मन दुखावलं असू शकतं. त्यानंतर कोणावरही जाणीवपूर्वक अन्याय केला गेलेला असतो किंवा कोणाची काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असते. सहावी म्हणजे मानसिक सामाजिक राजकीय छळ केलेला असेल किंवा कोणाची हक्काची फसवणूक करून खोट्या कागदांमार्फत व पुरावे देऊन दबाव तंत्राचा वापर करून जर का प्रॉपर्टी हडपली असेल तर, किंवा कोणाला अनिती करायला बळ दिलं असेल किंवा राजकीय सामाजिक शारीरिक दुखापत केलेली असेल, त्यानंतर विश्वासघात करून गद्दारी करून गैरफायदा घेतला गेलेला असेल, त्यानंतर ज्याने आपल्यावर अनेक उपकार केले असतील आणि त्याच्याच पाठीत स्वतःच्या स्वार्थासाठी खोटे आरोप करून खंजीर खुपसून जर का गद्दारी केली असेल, कोणाचे आपल्यावर उपकार असतील त्याचा त्याला जाणीवपूर्वक विसर पडणं किंवा त्यानं आपल्यासाठी केलेला आकस्मिक खर्चाचे पैसे बुडवणं किंवा त्याच्या उपकाराची जाणीव न ठेवणं, भ्रष्ट बुद्धीनं वागणं आणि बदला घेणं, अशा प्रकारच्या त्रासाचे कुठलेही कारण असू शकतं. वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास झालेला असतो किंवा होत असतो आणि तो खूप दुःखी होतो. त्याचं मनोबल कमकुवत होत मनस्ताप होत असतो. पर्यायानं ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते. हे त्या जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे जाणीवपूर्वक समजत नसेल. पर्यायानं ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही किंवा देव देखील शाप देत नाही किंवा काठीने मारत नाही. अशी माणसं निर्दयी, निष्ठुर व हरामखोर असतात. पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडून अतिशय तेजस्वी नकारात्मक ऊर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते आणि मग त्या समोरच्या व्यक्तीला हाय हाय लागते. त्यालाच जनता तळतळाट असे म्हटलं जातं. मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही, किंबहुना झाले तरी फार काळ टिकत नाही. सतत अपयश येणं, घरात आजारपण येणं, अशा अनेक प्रकारची काहीही घटना घडू शकते. आपण किती खरे आहोत व किती खोटारडे आहोत हे फक्त त्या महाखोटारड्या व्यक्तीस व आपल्याला व आपल्या अंतर्मनालाच ते सर्व माहीत असतं. बघा,
समोरच्याचं मन दुखावलं जाणं म्हणजेच पाप लागणं. त्याची परतफेड शक्यतो त्याच जन्मात त्याला कुठल्या तरी मार्गानं करावीच लागते. तो जरी कोणी जोरात बोलत असेल अथवा हसून बोलत असेल, परंतु ते सर्व लोकांना दाखवण्यासाठी असतं. मात्र तो अंतर्मनातून बैचेन व अस्वस्थ असतो. त्याला सहज शांत झोप व स्वास्थ्य मिळत नाही. अनेक आजारांनी तो त्रस्त असतो. तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक, चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब हा सव्याज परत करावाच लागतो. मी एका पुस्तकात वाचलं होतं की राजा धृतराष्ट्राचे 100च्या 100 पुत्र युद्धात मारले गेले. तेव्हा त्यानं श्रीकृष्णाला विचारलं की असं का व्हावं? माझ्या संबंध जीवनात मी असे कोणतेही महान पातक केलेलं नाही की ज्याच्या परिणामस्वरूप सर्वच्या सर्वच पुत्रांचा मृत्यू आपल्या डोळ्यासमोर पाहून त्याचं दुःख सोसणं माझ्या नशिबी काय यावं. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपले पूर्वजन्म पाहण्याची दिव्य दृष्टी दिली. धृतराष्ट्र राजाने दिव्य दृष्टीद्वारे पाहिले की साधारण 50 जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्यानं एका वृक्षाला आग लावली होती. आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले. मात्र आगीची झळ लागल्यानं त्यातील कित्येक पक्षी आंधळे झाले, तर पक्ष्यांची 101 लहान पिल्लं उडू न शकल्यानं आगीत होरपळून मृत्युमुखी पडली होती. धृतराष्ट्र राजाची त्यावेळची ती क्रिया होती. त्याच्या कर्माचं फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राजाचे 100 पुत्र युद्धात मारले गेले तेव्हाच ते पूर्ण झाले. कर्म हे त्याचं फळ देऊनच शांत होतं. प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब हा होतोच. हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांतच आहे. चांगले कर्म चांगले फळ देऊनच शांत होते आणि वाईट कर्म हे वाईट फळ देऊनच शांत होतं. फक्त वेळ आणि काळ मागे पुढे होऊ शकतो हाच कर्माचा सिद्धांत आहे. आता आपणच ठरवायचे आहे की आपले कर्म कसे हवे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठीच आपल्या कुणी होतो नीतिभ्रष्ट हेच त्या कर्माचं फळ आहे. सर्वप्रथम आपण आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सूचनांचं, नियमांचं व कायद्याचं पालन करा, पण लोकशाही व संविधान जिवंत ठेवूनच वाचवा. एकमेकांना अडचणीत आणू नका, त्यापेक्षा मदत करा. जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा. नको त्या उठाठेवी करू नका. वाद वाढवू नका. दुसऱ्याच्या वहिवाट संपत्तीवर आपली समजून वागू नका. ते पाप आहे. समाजातील खोट्या, राजकारणी व स्वार्थी व मतलबी आणि विश्वासघातकी लोकांपासून नेहमीच दूर राहा. खोट्या फोनवर विश्वास ठेवण्याआधी प्रत्यक्ष खात्री करा. नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध राहा, सुरक्षित राहा व सतर्क राहा. प्रत्येकाचं जीवन, आयुष्य फार सुंदर आहे. ते आनंदात जगा व दुसऱ्यांनाही आनंदी जगू द्या. स्वार्थ व अहंकार कधीही मनात ठेवून वागू नका. वाईट व कठीण प्रसंगाची वेळ कधी, केव्हा, कुठे आणि कोणावर येईल हे सांगू शकत नाही, हे लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.